नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याचे दर घसरलेले आहेत, तर आवक वाढलेली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत 15% कांद्याचे दर कमी झालेत, तर 18 ते 20 रुपयांनी मिळणारे कांदे आता 13 ते 14 रुपये किलोने विकले जातात। तसेच एपीएमसी बाजारात 100 गाड्यांची आवक आहे। दरम्यान केंद्र सरकारने एक्सपोर्ट ड्यूटीच्या निर्णयात बदल केल्याने याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झालाय। केंद्र सरकारने थेट माल विक्री करण्याची परवानगी दिल्याने शेतकरी स्वतःचा माल विक्री करतात, त्यामुळे दर घसरले असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। त्याचसोबत कांद्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कांद्याचा माल बाजार समितीमध्ये तसाच पडू नये, पुढील काही दिवस दर कमी जास्त होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलंय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, मुंबई। भरपूर कमी आली पाठीमागच्या आठवड्याच्या तुलनेने यावेळेस 10-15% कमी आली। आधी किती होते त्यापेक्षा 18-20 रुपये कांदे विकत होते, आता एकदा 13 ते 15 रुपये विकतात। 13 ते 15 रुपये किलो। एक्सपोर्ट ड्यूटी ते गव्हर्नमेंटने हटवली, हे 1 मार्चला हटवलं पाहिजे। त्याने 1 एप्रिल 1 महिना उशीर झाला त्यांना। त्याच्यामुळं आपला माल जिथं जायचा बाहेरगाव, बाहेर देशामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा माल बाहेर देशामध्ये जायचा, तिथं पाकिस्तान माल टाकतंय, आपल्यापेक्षा स्वस्त विकतंय। त्याच्यामुळे एक्सपोर्टवाल्यांना म्हणजे पैसे भेटू नाही राहिले, त्याच्यामुळं कमी आहे। आता सध्या 100 गाडी आवक आहे। कांद्याचे 1300 ते 1500 रुपये विकतात, 13 रुपये 15 रुपये किलो। गिराईक बहुत कमी, लई कमी गिराईक। डायरेक्ट माल जायला सुरुवात केली ना केंद्र सरकारने, डायरेक्ट मालाची परवानगी दिली लोकांना। त्याच्यामुळं मुंबईमध्ये डायरेक्ट गावावरून दलाल तयार झाले, एजंट तयार झाले प्रत्येक गावामध्ये। ते डायरेक्ट माल पाठवते बोरवली, अंधेरी, कांदिवली, तिकडं विरार, भाईंदर। त्याच्यामुळं त्याची गिराईक इथे पहिले येत होतं ना या मार्केटला, ते आता येत नाही। गिरायकाचा फार मोठा परिणाम झाला डायरेक्ट मालामुळं, आणि मग असेच माल पडून राहतात। हे मला एवढे भारी माल पडलेत, गिरायक नाही बिलकुल, एक्सपोर्टवाले खरेदी करेना, सगळ्याचाच प्रॉब्लेम तयार झालाय। काय रेट आहे आता हे 13 रुपये 14 रुपयापर्यंत रेट आहे। 13, 14, 1000 ते 15।